हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे हे तुम्हाला थंबनेल वरून कळूनच गेलं असेल, तरी मी पुन्हा एकदा सांगून देते. माझ्या समोर ना सध्या इंस्टाग्रामला, पिंटरेस्ट वरती, गुगल वरती मला आहे ना तेच समर ड्रेसेस दिसत होते, ते लाइनिंग वाले, जे तुम्ही माझ्या थंबनेल वरती बघितले आहेत. सो चला म्हटलं आपण मागून बघूया कसे निघतात, काय निघतात, क्वालिटी कशी आहे, वर्थ इट आहेत का खरोखर. तर म्हणून मी हा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला हे ड्रेसेस घ्यायचे असतील तर आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच ठरवा घ्यायचे की नाही. सो या वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. सो सगळ्यात फर्स्ट जो ड्रेस आहे तो हाच आहे जो मी वेअर करून बसलेली आहे. सो याची जी प्राइस आहे ती मी खाली इथं मेन्शन करून देईल, कारण की माझा फोन मध्येच मी शूट करते आहे. सो मला प्राइस वगैरे असं काही मी घेऊन बसली नाहीये सोबत. सो मी खाली प्राइस मेन्शन करून देईल. सो या ड्रेसची प्राइस सुद्धा इथे वरती तुम्हाला दिसून जाईल. सगळे ड्रेसेस हे 600च्या आतच आहेत. ऑलमोस्ट म्हणजे 300 टू 600च आहेत. खूप रिझनेबल रेटमध्ये मला मिळालेले आहेत सगळे ड्रेसेस. सो टोटल 5 ड्रेसेस आहे आणि एकदम समर अप्रोप्रिएट आहे. प्रिंट, क्वालिटी, कलर सगळं काही खूप सुंदर आहे. आता हाच ड्रेस बघून घ्या. मी इकडे साईडला व्हिडिओ लावून देईल. किती सुंदर दिसतोय, रेड कलर त्यावरती व्हाईट कलरचे फ्लावर्स, सुंदर दिसतोय हा वेअर केल्यानंतर. आणि एकदम असा ढगळा आहे, म्हणजे बिलकुलही यात तुम्हाला गरम होणार नाही. एकदम पातळ असं कापड आहे याचं आणि क्वालिटी पण खूप छान आहे. धुतल्यानंतर कलरही जात नाहीये. मी एकदा त्याला वॉश करून बघितला, ऑलरेडी माझा एकदा हा ड्रेस घातला गेलेला आहे. क्वालिटी बेस्ट आहे, कलर गेलेला नाहीये. अकॉर्डिंग टू प्राइस एकदम ऑसम आहे, बेस्ट आहे. सो तुम्ही नक्की याला एकदा ट्राय करू शकता. सो सेकंड जो आहे तो हा आहे. छान ब्ल्यू अशी प्रिंट आहे, लाईट ब्लू, स्काय ब्लू आणि डार्क ब्लू असा 2 शेड मध्ये आहे. मी साईडला फोटो लावून देईल मॉडेल वरती कसा दिसतोय तो, किंवा फोटो मध्ये कसा आहे आणि ओरिजिनल मध्ये कसा आहे तेही कळलं पाहिजे. याला कफ्तान पॅटर्न म्हणता येईल. दिसतो खूप मोठा आहे, बट तो परफेक्टली माझ्या साईजचा आहे. असा लूज येईल तो थोडासा. आता हा मी एस साईज मागवलेला आहे, बट तरी हा बऱ्यापैकी लूज आहे. याला तुम्ही असं बेल्ट लावून छान मस्त घालू शकतात. हा बेल्ट आहे, हा सुद्धा मी मिशोवरनच मागवलेला आहे. याची मी लिंक देऊन देईल. यासोबत मी हा बेल्ट लावलेला आहे. साईडला मी व्हिडिओ लावून देईल. बघा खूप सुंदर दिसतोय. व्हॅकेशनला तर म्हणजे म्हणजे जर तुम्ही बीच व्हॅकेशनला जात असाल ना, तर याला बिलकुलही मिस करू नका. म्हणजे 4 चांद लावून देईल तुमच्या व्हॅकेशनला. हा म्हणजे इतका सुंदर ड्रेस आहे ना, की तुम्हाला इतक्या कॉम्प्लिमेंट मिळतील ना ड्रेसवरून. खूप सुंदर ड्रेस आहे. माझ्या सांगण्यावरून नक्की एकदा हा ड्रेस तुम्ही ट्राय करू शकतात. एकदम काही नाही जास्त, एकदम असा प्लेन आहे इथपर्यंत आणि खाली त्याला थोडी डार्क कलरचा शेड आहे. पूर्ण प्लेन आहे, त्यावर काहीच डिझाईन नाहीये, बट खूप सुंदर दिसतो. खूप छान कॉम्प्लिमेंट देईल हा बीच वाईब, एकदम बीच वाईब ड्रेस आहे आणि छान मोकळा चोकळा आहे, त्यामुळे उन्हाळ्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. बट एक गोष्ट आहे की याला साईडला ना हा असा कट आहे, खूप मोठा कट येतो. सो तुम्हाला खाली, याच्या खाली काहीतरी घालावं लागेल, कारण की हा चांगला कमरेपासून कट आहे. हा खाली इथपर्यंत कंबर येतं आणि कमरेच्या खाली हा पूर्ण असा ओपन आहे. सो ही एक गोष्ट मला नाही आवडली. नाही तर काही नाही, त्याला तुम्ही घरच्या घरी टीप टाकू शकतात. बट त्यांनी जर याला थोडंसं जर काही करून दिलं ना व्यवस्थित, खाली टीप वगैरे टाकून दिली ना, तर बेटर राहील. अजून छान वाटला असता, तो असा गोल घेरवाला राहिला असता तर. सो खूप बेस्ट आहे आणि यासोबत हा बेल्ट तुम्ही नक्की पेअर करा. विदाउट बेल्ट इतका काही तो खास वाटत नाही, बट बेल्ट लावून काहीतरी वेगळीच लेवलला जातो तो ड्रेस. खूप सुंदर दिसतो. सो या बेल्टची क्वालिटी पण खूप छान आहे. इथून असं तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकतात आणि हे असं त्याचं लॉक आहे. हे बघा असं खूप सुंदर दिसतो हा बेल्ट. पण बेल्टमुळे पण ड्रेसला लुक चेंज होतो. जर तुम्ही एखादा सिंपल ड्रेस घातलाय वन पीस आणि त्यावरती काहीच बेल्ट वगैरे लावले नाही, तो ड्रेस आणि त्याच ड्रेसला जर तुम्ही बेल्ट वगैरे लावला ना, तर त्याचा लुकच चेंज होतो. साईज आहे हा सुद्धा. सो तुम्ही आणि याच्यात तुम्ही एक्सेस पण मागवला ना तरी चालेल, कारण की खूप लूज ड्रेस आहे हा, बट बेल्ट लावून खूप छान दिसतो. सो नक्की माझ्या एकदा सांगण्यावरून हा जर तुम्ही व्हॅकेशनला जात असाल, बीच व्हॅकेशनला, तर हा नक्की घेऊन जा. खूप छान दिसेल आणि तुम्हाला खूप सारे कॉम्प्लिमेंट मिळतील. सो थर्ड वन आहे हा. असा म्हणजे ऑफिस वेअरला खूप बेस्ट आहे. जे लोक ऑफिसला वगैरे जातात ना, त्यांच्यासाठी तर खूप बेस्ट आहे हा. इतका सुंदर लुक येतो ना याने, म्हणजे एकदम ऑफिस वाईब येते याच्याने. अशी एवढी लेंथची त्याची स्लीव्ज आहे आणि शर्ट पॅटर्न आहे हे ऍक्च्युली, बट पूर्ण असा वन पीस आहे शर्ट पॅटर्न मध्ये.
इकडे असे त्याला बटन्स आहेत, तुम्ही असे पूर्ण बटन लावून घेऊ शकतात. बट याच्यात ना ऍक्च्युली मी एस साईज मागवलेली आणि हे जे मटेरियल आहे ना हे धुवून अजून आकसेल आणि हे आत्ताच मला इतकं फिट होतं ना, मी इथे व्हिडिओ लावून देईल बघा तुम्ही, म्हणजे बटन लागत नव्हते. सो यात ना जर तुमची साईज आणि तुमची पण जर बॉडी टाईप जो आहे तो जर माझ्यासारखा असेल ना, तर यात तुम्ही नक्की एम साईज घ्याल, एक साईज अपच घ्या. तर मला एस साईज ही परफेक्ट येते, बट यात नाही आली आणि हा धुवून अजून आकसेल. सो बेटर आहे की तुम्ही एक साईज अप घ्या. तर मी एम साईज घ्यायला हवी होती, बट मी एस साईज मागवली, सो मला तो फिट होतोय. धुवून अजून आकसेल ते मटेरियल, बट लुक वाईज खूप सुंदर दिसतोय. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा, इतका सुंदर लुक आला होता ना, म्हणजे जर तुम्ही ऑफिसला जात असाल ना, तर खरोखर एकदा हा ड्रेस घ्या आणि ऑफिसला घालून जा, तुम्हाला खूप सारे कॉम्प्लिमेंट येतील. ऑफिसला काय तुम्ही असं आउटिंगला जातायत फ्रेंड सोबत किंवा शॉपिंगला जातायत तर सुद्धा खूप सुंदर दिसेल असं एक लॉंग साइड पर्स घ्यायची. मी त्यात व्हिडिओमध्ये घ्यायचं विसरली, त्याचा जो मला पूर्ण लुक क्रिएट करून दाखवला असता. असं प्लेन बॅग घ्या ब्लॅक कलरची, खूप सुंदर दिसेल. तुम्हाला सगळे लोक विचारतील की कुठून घेतला. मटेरियल पण खूप छान आहे, कारण की एकदम टिकाऊ मटेरियल आहे की तुम्ही त्याला कितीही धुवा ना कलर जाणार, आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. ब्राऊन आणि व्हाईट कलरच्या लाईन्स आहेत आणि मेन म्हणजे याला पॉकेट आहे. सो पॉकेट तर पाहिजेच ड्रेसला. पॉकेटवाला ड्रेस तर बिलकुलही मिस नाही करायचा. फोन ठेवा म्हणा, लिपस्टिक म्हणा, चावी म्हणा, पर्स न्यायची गरज पडत नाही, सगळं आपण पॉकेटमध्ये ठेवू शकतो इझिली. सो या माझ्याकडून हायली हायली रिकमेंडेड आहे हा ड्रेस. सो तुम्ही नक्की एकदा याला ट्राय करू शकता. आता जे पुढचे आहेत ना सगळे लाइनिंग वालेच आहेत. हे दोनच काहीतरी वेगळे होते, कारण की सध्या ते लाइनिंग वाले ड्रेसेस ना खूप पिंटरेस्ट वरती व्हायरल होत आहेत. सो म्हटलं चला आपण पण मागवून बघूया. सो हा जो होता ना हा ब्राऊन आणि व्हाईट लाइनिंग मध्ये होता, आणि हा जो आहे हा ब्ल्यू आणि व्हाईट लाइनिंग मध्ये आहे. बट याचंही पॅटर्न थोडं वेगळं आहे. हे पण शर्ट टाईप पॅटर्नच आहे. कॉलर आहे वरती, इथे अशी कॉलर आहे, बटन्स आहेत. बट याचे बटन्स हे इथपर्यंतच आहे. हे खालचे बटन जे आहेत ना हे शोचे आहेत, हे ओपन नाही होत, यांना शिवलेलं आहे. सो हे बटन इतकेच आहेत. आणि ही अशी फ्लफी स्लीव्ज आहे, आणि याला देखील ना तुम्ही बेल्ट लावून ट्राय करू शकता. खूप छान लुक येईल. खाली अशी फ्रिल आहे याला पूर्ण ड्रेसवरती. इथं साईडला मी व्हिडिओ देऊन देईल कसा दिसतोय. खूप सुंदर लुक आलेला घातल्यानंतर. हा पण ऑफिस साठी खूप बेस्ट आहे आणि व्हॅकेशन साठी पण बेस्ट आहे. जर तुम्ही समर्स मध्ये कुठे व्हॅकेशनला जातायत ना, खूप सुंदर दिसेल हा. बीचवरही छान दिसेल आणि माउंटेनवर कुठेही जा तुम्ही, छान वाईब येईल या ड्रेसने आणि खूप सुंदर पिंटरेस्टी फोटोज येतील. मेन म्हणजे हॅलो, काय पाणी पाहिजे. सो हे अशी काही फ्रिल्स आहेत आणि खूप छान लुक आलेला घालून तुम्ही बघा व्हिडिओमध्ये किती छान दिसतो. याची प्राइस पण मी इथं वरती मेन्शन करून देईल. हा एस साईज मला परफेक्ट आला. हा सुद्धा याचं जे मटेरियल आहे हे धुवून आकसणारं आहे, बट आकसून पण हा मला परफेक्टच येईल. हा काय मला इतका फिट होत नाही, छान लूज फिट देतो आहे. सो आकसून पण तो परफेक्टच येईल. सो या हा पण मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. हा पण तुम्ही ट्राय करू शकता जर आवडला असेल तर. सो नेक्स्ट आहे, आणि हिला इग्नोर करा कारण की आता इथंच बसेल. ही आता इथून उठणार नाही. सॉरी, याचा मी तुम्हाला बेल्ट नाही दाखवला ना. यासोबत हा बेल्ट आलेला आहे, बट मला ना हा बेल्ट लावून नाही आवडला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, एवढा काही चांगला वाटत नाही बेल्ट लावून. पण हा बेल्ट काढून काढून जेव्हा मी हा बेल्ट लावला ना, तेव्हा तो खूप छान लुक क्रिएट झाला होता. तुम्ही बघा, याचा पण मी व्हिडिओ टाकलाय. ह्या बेल्टने जास्त छान वाटत होतं. ह्या बेल्टपेक्षा ह्या बेल्टने थोडं चीप लुक येत होतं. ह्या बेल्ट पेक्षा तुम्ही हा बेल्ट ट्राय करा याच्यासोबत, किंवा बेल्ट नाही लावला तरी चालेल, बट बेल्ट लावून अजून छान लुक येतं. बट हा बेल्ट जर सोबत आला ना, तर मी नाही रिकमेंड करणार की तुम्ही हा बेल्ट लावा असं. सो या नेक्स्ट जो आहे, आता इथंच बसणार आहे का, बर बस कॉर्डवर. सो नेक्स्ट आहे, आता हा जो होता ना याच्यात डार्क ब्ल्यू कलरच्या लाइनिंग होत्या, डार्क ब्ल्यू आणि व्हाईट, आणि याचे जे आहे ना स्काय ब्लू आणि व्हाईट लाइनिंग आहे. आणि तिघांचंही मटेरियल हे वेगळं वेगळं आहे. याचं जे मटेरियल आहे हे थोडं पॉलिएस्टर आहे. याचं जे आहे हे प्युअर कॉटन आहे, एकदम जाड मधलं ते खादी कॉटन म्हणतो ना ते आहे. आणि याचं पण आहे ना थोडं कॉटन पॉलिएस्टर मिक्स आहे. सो तिघांचंही मटेरियल हे वेगळं वेगळं आहे. आणि हा जो आहे हा धुवून आकसणार नाही. सो आणि यात मी एस साईज मागवलेली, बट हा तरीही मला थोडासा लूज होतोय. सो यात मी एक्स एस जरी मागवली असती तरी मला परफेक्ट आला असता. आणि हा असं मटेरियल आहे की हे धुवून आकसणार नाही, आणि हे उन्हाळ्याच्या कामाचं नाहीये,
थंडीत बेस्ट आहे, बट उन्हाळ्यात खूप गरम होईल. ऑलरेडी याच्या फुल स्लीव्ज आहे आणि त्यात पॉलिएस्टर मिक्स आहे. सो मी हा तुम्हाला उन्हाळ्यासाठी रिकमेंड नाही करणार, बट तुम्ही जर थंडीत कुठे जातायत फिरायला तर बेस्ट आहे. खूप सुंदर दिसेल आणि आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही. सो याचा ही लुक मला खूप जास्त आवडला. खूप सुंदर दिसतोय. हा पण असा शर्ट पॅटर्न मध्येच आहे. असं थोडी कॉलर नाही म्हणता येणार याला, कॉलर टाईप आहे. हे बटन जे आहेत हे शोचे आहेत, हे ओपन नाही होत आणि खाली याला पूर्ण अशी इलास्टिक आहे ब्रॉड. आणि असे हे फुल स्लीव्ज नाही येत, हे मला थोडे फुल पेक्षा असे कमी येत, असे इतकेच येत आहेत. आणि इथं इलास्टिक आहे. क्वालिटी खूप छान आहे, स्टिचिंग पण खूप छान केलेली आहे आणि एकदम लॉंग लेंथ आहे, फुल नी लेंथ आहे हा. सॉरी, मी यात एम साईज ऑर्डर केलेली. मला वाटलं मी एस साईज केलेली, बट यात मी एम साईज केलेली. जर मी एस साईज ऑर्डर केली असती तर मला परफेक्ट आला असता, बट एम साईज ऑर्डर केल्यामुळे हा मला थोडा लूज होतोय. मी साईजच नव्हती बघितली, मला वाटलं मी एस साईजच ऑर्डर केलेली. आणि याला ना बघा, मी विदाऊट बेल्ट घातलेला आहे. बट तुमच्याकडे जसा ब्रॉड बेल्ट असेल ना ब्लॅक कलरचा, इतका सुंदर दिसेल ना यावरती. जर असेल तर नक्की ट्राय करून बघा. बट माझ्याकडे ब्रॉड असा काही बेल्ट नव्हता म्हणून मी याला असाच घातला, नाही तर तो खूप अजून अजून इनान झाला असता त्याचा लुक. ही सगळ्या ड्रेसची लिंक मी ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देईल, सो नक्की त्याला चेक करा. आणि कोणता ड्रेस तुम्हाला जास्त आवडला किंवा कोणता ड्रेस तुम्ही बाय केला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाशी रिलेटेड बघायला आवडेल मला हेही कमेंट करून सांगत जा. मला नाही कळत, कारण की तुम्ही कमेंटच करत नाही की तुम्हाला कोणते व्हिडिओज हवेत मिशोचे, किचन इसेन्शियल्स की होम डेकोर की साडी. सो मी नेक्स्ट व्हिडिओ ना कॉटन साडीचा विचार करते आहे, की कॉटन साडी सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत, सो त्याच्या रिलेटेड करू. तर तुम्ही मला सजेस्ट करा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिलेटेड हवा आहे. व्हिडिओ बघून नुसते जात नका जाऊ, चॅनलला सबस्क्राईबही करत जा. एक व्हिडिओ बनवायला ना माझा पूर्ण दिवस जातो, खरं सांगते मी. असं तुम्हाला बघायला हा व्हिडिओ फक्त 5-10 मिनिटाचा वाटत असेल, पण यासाठी माझा पूर्ण दिवस जातो. सो खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवते आणि तुम्ही जस्ट बघताल आणि लाईकही करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही चॅनलला. जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करत जा. जर नाही आवडला तर तसं देखील मला कमेंट करून सांगत जा की आम्हाला या व्हिडिओत हे नाही आवडलं, तर मी नक्की नेक्स्ट टाइम त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. बट या सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स सोबत आणि बेल आयकॉनला हिट करायचं विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो या, तुम्हाला यातला कोणता ड्रेस आवडला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.